नमस्कार मित्रांनो, आपण पाहणार आहोत जी-एस-टी रजिस्ट्रेशन. तर आपण स्वतः जी-एस-टी रजिस्टर कसं करायचं, त्याला कागदपत्र काय, प्रोसेस काय, हे आज आपण पाहणार आहोत. त्याची वेबसाईट मी इथं दिलेली आहे, तर चला बघूयात कसं करायचं. नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे इंजिनिअरिंग मराठीमध्ये. चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बटन ऑन करा, जेणेकरून सर्व माहिती तुम्हाला लवकर मिळत जाईल. तर बघूयात जी-एस-टी रजिस्ट्रेशन कसं करायचं. सर्वप्रथम register.gst.government.in याच्या वेबसाईटवर आपल्याला जायचं आहे. त्याच्यानंतर न्यू रजिस्ट्रेशनला क्लिक करायचं आणि आय एम अ टॅक्स पेयर असं आपल्याला टाकायचं आहे. त्याच्यानंतर आपलं स्टेट आपल्याला चूज करायचं आहे, डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा चूज करायचा आहे आणि आपलं लिगल नाव म्हणजे जे पॅन कार्डवर नाव आहे ते नाव आपल्याला तिथं टाकायचं आहे. ते नाव टाकल्यानंतर पॅन नंबर आपल्याला खाली एंटर करायचा आहे. जो पॅन नंबर आहे तो एंटर करायचा इथे. त्यानंतर मेल ॲड्रेस आपल्याला टाकायचा आहे. जो चालू मेल ॲड्रेस आहे तो आपल्याला तिथे एंटर करायचा आहे. मेल ॲड्रेस टाकल्यानंतर आपल्याला मोबाईल नंबर खाली एंटर करायचा आहे. खाली मोबाईल नंबर आपल्याला टाकायचा आहे आणि तिथं कॅप्चा दिसतोय बघा 728102, तो कॅप्चा आपल्याला एंटर करायचा आहे. ते कॅप्चा टाकल्यानंतर प्रोसीड करायचं आहे. प्रोसीड केल्यावर मोबाईल आणि ईमेलवर वेगवेगळा OTP येतो. तो OTP आपल्याला इथं टाकायचा आहे. आता मोबाईलचा OTP मी टाकतोय. मोबाईलचा OTP टाकल्यानंतर मेल ID पण वेगळा येतो. तो OTP आपल्याला इथं एंटर करायचा आहे. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईबर नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. सगळी महत्त्वाची माहिती मी या व्हिडिओमध्ये किंवा बाकी सर्व व्हिडिओमध्ये देत असतो. तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा. आता ईमेलचा OTP मी इथं टाकतोय. ईमेलचा OTP टाकायचा आणि प्रोसीड म्हणायचं. इथं आपला TRN जनरेट होतो. TRN म्हणजे तुमचा टेम्पररी रेफरन्स नंबर असतो, तो जनरेट होतो. हा नंबर घेऊन आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे. तर हा नंबर मी कॉपी करतो आणि प्रोसीड करतो. इथं टेम्पररी रेफरन्स नंबरने आपण लॉग इन करणार आहोत. इथं तो नंबर टाकायचा आणि इथं दिलेला कॅप्चा एंटर करायचा. त्याच्यानंतर प्रोसीड म्हणायचं. परत आपल्याला मोबाईल आणि ईमेलवर सेम OTP येतो, तो OTP इथं आपल्याला टाकायचा आहे. मोबाईल आणि ईमेल IDवर एकच OTP येतो, त्याच्यामुळे वेगवेगळी OTP टाकायची गरज इथं पडत नाही. नंतर प्रोसीड करणार आहोत. प्रोसीड केल्यावर तुमचं ॲप्लिकेशन तिथं दिसतं. त्या ॲप्लिकेशनचं माय सेवा ॲप्लिकेशनमध्ये दिसतं. तर तिथं एक पेन्सिलचं ऑप्शन आहे, त्याला क्लिक करायचं. त्याच्यानंतर आपलं लिगल नाव येतं. तिथं खाली आपलं ट्रेड नेम टाकायचं, म्हणजे ज्या कंपनीचं GST काढायचं आहे ते नाव तुम्हाला टाकायचं आहे. त्याच्यानंतर कॉन्स्टिट्यूशन ऑफ बिझनेस, तिथं कोण प्रोप्रायटरशिप आहे, पार्टनरशिप आहे ते सिलेक्ट करायचे. डिस्ट्रिक्ट आणि कंपोजिशन, तुम्ही जर क्वार्टरली रिटर्न भरणार असाल तर कंपोजिशनला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचं कोणत्या टाईपमध्ये येतात ते सिलेक्ट करायचं आहे आणि डिक्लेरेशनला टिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशन कशासाठी करताय ते सिलेक्ट करायचं आहे आणि बिझनेस कधीपासून चालू केला आहे ते डेट इथं टाकायची आहे आणि लायबिलिटी कधीपासून करणार आहे ते टाकायचं आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडं कोणतं एक्झिस्टिंग रजिस्ट्रेशन असेल तर त्याची डिटेल्स आपल्याला इथं द्यायला लागते. तर GST तर नाही, आता सॉपॅक्ट इथं मी टाकतोय आणि सॉपॅक्टचा नंबर इथं आपल्याला एंटर करायचा आहे. त्याच्यानंतर त्याचं रजिस्ट्रेशन डेट आपल्याला टाकायचे आहे आणि ॲडला क्लिक करायचं आहे. ॲडला क्लिक करून सेव्ह आणि कंटिन्यू करायचं. त्याच्यानंतर प्रमोटर आणि पार्टनर्समध्ये फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम आपल्याला टाकायचं आहे. नेम ऑफ फादरची डिटेल्स, आपली डेट ऑफ बर्थ इथं टाकायची आहे. डेट ऑफ बर्थ एंटर करतोय. ओके. त्याच्यानंतर मोबाईल नंबर जो तुम्ही पहिला टाकला होता तो नंबर इथं एंटर करायचा आहे. त्याच्यानंतर मेल ID आपला तिथं एंटर करायचा आहे. जेंडर सिलेक्ट करायचा आहे. टेलिफोन नंबर असेल तर
ऑप्शनली टाकू शकता, तशी गरज नाही आहे. इथं जनरल सिलेक्ट करायचं. त्याच्यानंतर तुम्ही कोण, ओनर, प्रोप्रायटर, पार्टनर, CEO, डायरेक्टर कोण आहात ते इथं टाकायचं आहे. आधार नंबर तो आपल्याला शेवटी कळतं. रेसिडेन्शियल ॲड्रेस, तुमचा जे आधारवर रेसिडेन्शियल ॲड्रेस आहे तो ॲड्रेस आपल्याला तिथं एंटर करायचा आहे. त्याच्यामध्ये फ्लॅट नंबर, फ्लोअर नंबर, नेम, सिटी, विलेज, रोड, कंट्री, स्टेट, डिस्ट्रिक्ट, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथं टाकायच्या आहेत. तुमचं राज्य, तुमचा जिल्हा, तुमचं गाव, एखादा रोड जवळून जात असेल तर रोड पण तिथं टाकायचा आहे. इथं जिल्हा सिलेक्ट करायचा आणि इथं पिनकोड एंटर करायचा. त्याच्यानंतर खाली तुमचा फोटो अपलोड करायला लागतो. तो फोटो तिथं असेल तर तुम्ही फोटो आपल्या गॅलरीमधून जाऊन घेऊ शकता, किंवा वेबकॅम असेल, मोबाईलमधून करत असाल तर फोटो पण काढू शकता. ह्याची मॅक्झिमम साईज 100 KB असायला पाहिजे. मी आता डायरेक्ट गॅलरीमध्ये जाऊन किंवा कॅम्प्युटरच्या ड्राईव्हमध्ये जाऊन मी फोटो अपलोड केला आहे. इथं अदर इन्फॉर्मेशनमध्ये आल्सो ऑथोराईज सिग्नेचरी करायची जर एकच ओनर असेल तर, आणि सेव्ह अँड कंटिन्यू करायचं. सेव्ह अँड कंटिन्यू केल्यानंतर परत आपल्याला असे कमीत कमी 6 ते 7 ऑप्शन भरायचे असतात. ऑथोराईज सिग्नेचरी आपण पहिलेच एकच प्रोप्रायटर असल्यामुळे आपण आल्सो ऑथोराईज सिग्नेचरी केली. त्या इथं डू यू हॅव विचारतात, पण आपण नाही म्हणणार आहोत. त्याच्यानंतर आपला जे ॲड्रेस आहे बिझनेसचा, तो ॲड्रेस आपल्याला इथं टाकायचा आहे. शॉपचं नाव असणार आहे, फ्लोअरचं नाव, त्याच्यानंतर तुम्ही ज्या ह्याच्यामध्ये भाड्याने राहता किंवा स्वतःचं असेल तर त्या प्रेमिसेसचं नाव, जागेचं नाव, गावाचं नाव, परत स्टेट तिथं येतंच, जिल्हा, राज्य येतं. आपल्याला जिल्हा सिलेक्ट करायचा आणि पिनकोड टाकायचा आहे. मित्रांनो, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. इथं स्टेट ज्युरिडिक्शन आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. सर्कल, वार्ड, चार्ज युनिट. त्यानंतर मेल ID आपल्याला टाकायचं आहे. नेचर ऑफ पोझिशन, तुमचं प्रेमिसेस स्वतःचं आहे का भाड्याने आहे ते एंटर करायचं आहे. इथं इलेक्ट्रिसिटी बिल, रेंट ॲग्रीमेंट आपल्याला अपलोड करायचं आहे. इथं जागेचा कोणता ॲड्रेस प्रूफ आपण अपलोड करणार आहात ते सिलेक्ट करायचं आणि चूज फाईलमध्ये जाऊन ते अपलोड करायचं. त्याच्यानंतर खाली नेचर ऑफ बिझनेस ॲक्टिव्हिटी बिंग कॅरी आउट अबव मेन्शन प्रेमिसेस, म्हणजे तुम्ही काय काम करणार आहेत त्याची डिटेल्स आपल्याला इथं टाकायची आहे. मग तुमचं वेअरहाऊस आहे, फॅक्टरी आहे का दुसरं कोणतं आहे, रिटेल बिझनेस आहे का तुम्ही होलसेल बिझनेस करता, तर ते आपल्याला इथं एंटर करायचं आहे. इथं होलसेल बिझनेस मी सिलेक्ट करतो. जर वेगळे आपल्या ब्रांच असतील तर ह्या ॲडिशनल प्लेसला क्लिक करायचं, नाही तर गरज नाही. त्याच्यानंतर सेव्ह आणि कंटिन्यू म्हणायचं. परत कंटिन्यू करायचं. इथं तुम्ही कोणते गुड्स टाकणार आहेत किंवा तुमचं जे प्रोडक्ट आहे त्याचा HSN कोड आपल्याला टाकायचा आहे. HSN माहीत असेल तर टाका, नसेल तर नावाने आपण सर्च करू शकता. मॅक्झिमम 5 कमोडिटीज आपल्याला तिथं टाकायचे असतात. एक कमोडिटी परत घेत नाही, त्याच्यामुळे वेगवेगळ्या आपण 4-5 तरी कमीत कमी टाकायच्या. त्याच्यानंतर सेव्ह आणि कंटिन्यू म्हणायचं. काही PTचं वगैरे रजिस्ट्रेशन असेल तर टाकू शकता, नाही तर गरज नाही. सेव्ह आणि कंटिन्यू करायचं. आधार ऑथेंटिकेशन करणार असेल तर येस करायचं, नसेल करणार तर नो करायचं. मग सेव्ह आणि कंटिन्यू करायचं. सेव्ह अँड कंटिन्यू केल्यानंतर
तुमचं ऑथेंटिकेशन करायचं असेल तर मेल आय डीवर आणि मोबाईल नंबरवर एक लिंक येते, त्याने तुम्ही ऑथेंटिकेट करू शकता जर मोबाईल नंबर लिंक असेल तर. इथे तसं सांगतं की जे प्रायमरी ऑथोराईज आहे त्याचा आधार नंबर तिथं ऑथोराईज केला जातो. तशी गरज नाही, नो पण आपण करू शकतो त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर टर्म कंडिशन सिलेक्ट करायच्या आणि ऑथोराईज सिग्नेचर सिलेक्ट करायची, प्लेस सिलेक्ट करायचा आणि सबमिट विथ EVC म्हणायचं. त्याच्यानंतर तुमच्या मेल आय डी व मोबाईल नंबरवर एक OTP येतो, तो OTP आपल्याला तिथे एंटर करायचा आहे आणि व्हॅलिडेट OTP असं म्हणायचं आहे. इथं मी OTP एंटर करतो आहे. OTP यायला थोडा वेळ लागतो. ओके, OTP एंटर करतो आहे. OTP एंटर केल्यानंतर व्हॅलिडेट OTPला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपलं सक्सेसफुली फॉर्म सबमिट होतो आणि 1 ते 2 दिवसाच्या आत ॲक्नॉलेजमेंट नंबर जे आहे ते येतो, ARN येतो आणि त्याच्यानंतर GST नंबर आपला येतो, डॉक्युमेंट ओके असतील तर. धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. थँक्यू.